चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वे अनुसार आपलं नाव प्रभाग 9 ब च्या सर्वसाधारण याच्यात आपलं उमेदवारी दाखल झालेली आहे. आपण उमेदवारी अर्ज पण भरलेला आहे. पण 3 वर्ष टर्म आपला तिसरं वर्ष हा टर्म आहे आणि तिसऱ्या वेळेस आपण पुन्हा एकदा आपल्याला उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. पक्षाने आपल्यावर पुन्हा एक विश्वास दाखवलेला आहे. कशा प्रकारे आपण जनतेच्या समोर जाणार आहोत, कोणते कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले आहात. नमस्कार, मी सुभाष शेषरावजी कोठे, प्रभाग क्रमांक जानकीनगर ब ह्या वाड्यातून मी भारतीय जनता पार्टीच्या तर्फे उमेदवारी मागितली होती आणि माननीय श्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमच्या काटोल मतदारसंघाचे आमदार श्री राजनसिंह ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने मला जानकीनगर क्रमांक 9 मधून उमेदवारी मिळाली आहे आणि मी मागील 3 टर्म मधून मी ह्या भागाचं नेतृत्व करत आहे आणि आता चौथ्यांदा मला त्यांनी माझं काम पाहून मला उमेदवारी मिळाली आहे आणि मी मागच्या वर्षी मी उपाध्यक्ष पण राहिलो आहे आणि या 15 वर्षाच्या कार्यकाळात मी आपल्या जानकीनगर पंचवटी भागात अर्जुननगर भागात मी पूर्ण विकासाची कामं केलेली आहे. त्यामध्ये पाण्याची व्यवस्था असो, सुंदर आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि त्यानंतर रस्ते असो, नाल्या असो, रोड असो, त्यानंतर साफसफाई असो, ह्या सर्व भागाकडे मी स्वतः लक्ष देऊन आणि स्वतः उभं राहून काम केलेलं आहे. या निवडणुकीला आपण कशा प्रकारे बघता? कारण या निवडणुकीचं जे बिगुल आहे, खूप काही असं म्हणजे संभावित जे बाकीचे लोक आहेत, जे विरोधक पण आहे, सक्रिय आहे, तर ही निवडणूक आपण कशी बघता? ही निवडणूक म्हणजे मान्य श्री चंद्रशेखर ठाकूर साहेब आमदार यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आता त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागेल, कारण की त्यांच्या आमदारकीच्या ही निवडणूक आहे. त्यामुळे ती निवडणूक जिव्हारी लागल्यावानी आहे, कारण की त्यांचा जो कामाचा सपाटा आहे, जो काटोल शहर स्वच्छ, काटोल शहर सुंदर शहर असं त्यांचं जे एक नियोजन आहे ते त्यांनी आपलं यावेळेस त्यांनी ते पार पाडणार आहे आणि त्यांच्या डोक्यात जे काटोल शहर एक सुंदर शहर आणि महाराष्ट्रात काटोल शहराचं नाव व्हावं ही त्यांची एक इच्छा आहे. त्यानुसार त्यांची ही निवडणूक म्हणजे एक दमच लागणार आहे निवडणुकीला. काही लोकांची नाराजगी तिकीटला मिळाल्याने, उमेदवारीला मिळाल्याने नाराजगी वाटत आहे. अशा लोकांना आपल्याला आणखी पुन्हा जे आहे भाजपामध्ये कशा प्रकारे त्यांचं काम राहील किंवा ते बंडखोरी करतील का, असं काय वाटतं आपल्याला? नाही, कसं आहे, आमदारकी निवडून आल्यानंतर आणि भाजपाची केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे जो तिकीट मागण्याचा जो कल आहे तो भारतीय जनता पार्टीकडे जास्त आहे आणि जे विरोधी पार्टी आहे त्यांच्याकडे खूप कमी आहे. जे नगरसेवक निवडूनच येऊ शकत नाही, ज्यांच्या वाड्यात काही कार्यच नाही, त्यांच्यामुळे ते पूर्ण कल जो तो भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे 12 वार्ड आहे, 12 वार्डमधून प्रत्येक वार्डामध्ये 3 ते 4 लोकांनी मागणी केली होती. आता प्रत्येक वार्डामध्ये 3 ते 4 लोकांना काही मिळू शकत नाही तिकीट, त्यामुळे आता पार्टीतले लोक 1 ते 2 लोक नाराज होणार आहे. आता त्यांची नाराजी कशी दूर करणार आहे ते माननीय आमदार साहेब आणि जे आमच्या पार्टीचे जे नेते आहे ते त्यांना समजावून सांगतील. आपल्याला काय वाटतं, कशा प्रकारचे काम आणखी रखडलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहे? काटोलचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी अजून आता ह्या काटोल शहरामध्ये अजून रस्त्याचे आणि नाल्याचे अजून भरपूरसे अजून कामं व्हायचे आहे आणि इथल्या भागामध्ये अजून पाण्याची व्यवस्था जी आहे ते चांगलीच आहे, पण परंतु अजून 3 ते 4 पाण्याच्या टाक्या अजून इथे मंजूर झालेल्या आहे. आताच या मागील महिन्यामध्ये 109 करोड रुपये ह्या म्हणजे काटोल आमदारसाठी मिळाले आहेत. यापैकी 60 लाख रुपये कारखेडला मिळाले आहेत आणि 30 लाख रुपये मोवाडला मिळाले आहे आणि 21 लाख रुपये आपल्या काटोल शहराला मिळाले आहेत. त्या 21 लाखामध्ये आपल्या इथे पाण्याच्या टाक्या 4 आणि जे पाईपलाईन आहेत त्याचं काम करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळात जे पाण्याची समस्या आहे ती समस्या राहणार नाही. प्रभाग रचना तरतुदीनुसार आपण प्रभागची रचना करणारा काय ठरवलं आहे?
प्रभाग रचनेनुसार आता आमचा जो वार्ड नंबर 9 पडलेला आहे तो चांगला चांगला प्रभाग आहे आणि तिथे काही म्हणजे ते झोपडपट्टीचा जो हा भाग आहे अर्जुन नगर इथली जे सुविधा आहे, जे नाल्या असो, रोड असो, पाण्याची सोय असो, साफसफाई असो, संडास असो, सार्वजनिक संडास यांच्याकडे जातीनं लक्ष देऊन या प्रभागाचा विकास कसा होईल हेच माझं लक्ष आहे. काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाडकी बहीण नाराज आहे, त्यांना पैसे आतापर्यंत मिळाले नाही. अशा लाडकी बहिणींना आपण काय सांगू इच्छिता? लाडकी बहीण योजनेचे जे आता जे विरोधक आहेत तेच फक्त हवा करत आहे का त्यांना पैसे मिळाले नाही. काहून का शासनाने जेव्हा जेव्हा म्हणजे पैसे झाले तेव्हा त्यांना पैसे मिळाले. दिवाळीच्या पहिली त्यांना पहिला हप्ता मिळाला होता. आता फक्त जो चालू किंवा रनिंग आहे तोच फक्त बॅलन्स असेल असे मला वाटते. आपल्या प्रभागातल्या नागरिकांना आणि आपल्या प्रभागातल्या मतदारांना काय एक आव्हान, काय एक संदेश आपण देऊ इच्छिता? जानकी नगर प्रभागातून मी मागील 15 वर्षापासून नेतृत्व करीत आहे आणि त्यांच्या सहकार्याने मी मागील 15 वर्षापासून काटोलमध्ये सर्वात जास्त मताने निवडून आलो आणि त्यांच्याच आशीर्वादाने यावर्षी सुद्धा जास्त मताने निवडून येईल आणि त्यांच्या आशीर्वादाने चांगलं काम करीन वार्डामध्ये.